असं आहे की आतापर्यंत जी माहिती आहे त्यात ऑपरेशन महादेवमध्ये 3 आतंकवाद्यांना या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की जे जे भारताच्या विरुद्ध अशा प्रकारचा हल्ला करतील त्यांना या ठिकाणी भारत कुठे पोचवेल हे यातनं स्पष्ट झालेलं आहे। यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे देखील नाही, त्यामुळे ज्यावेळेस या संदर्भात काही अधिकृत घोषणा होईल त्यांच्या संदर्भात त्यावेळेस मी त्याच्यावर बोलेन। सर, इस तरीके से ऑपरेशन महादेव चलाया जा रहा है, घुसपैठ होती जा रही है, 3 आतंकवादियों को ढेर किया गया, बड़ी मात्रा में गोला बारूद भी बरामद किए गए। देखिए, लगातार हमारी सेनाएं और हमारे सिक्योरिटी फोर्सेस ये आतंकवादियों के खिलाफ ऑपरेशन चला रहे हैं और ये भी मैं ऐसा मानता हूं कि भारतवासियों के लिए एक महत्वपूर्ण घटना है कि ऑपरेशन महादेव के तहत 3 आतंकवादियों को मार गिराया गया है। जो भी भारत के खिलाफ लड़ाई करेगा और भारत में आतंकवाद फैलाएगा, हमारी सेना और हमारे फोर्सेस उनके साथ इसी प्रकार का सलूक करेंगे। असं आहे, मी दुपारी देखील बोललो की मला या संदर्भात कुठलंही राजकीय वक्तव्य करायचं नाही। शेवटी पोर्शे प्रकरणामध्ये आपल्याला कल्पना आहे की ज्या लोकांनी त्या अहवालामध्ये गडबडी केली त्यांना नोकरीतनंच काढून टाकलेलं आहे। त्यामुळे कोणीही गडबड करेल तर त्याच्यावर कारवाई होईल आणि तेव्हापासनं जे काही अहवाल आहेत ते योग्य आले पाहिजेत आणि वेळेत आले पाहिजेत, अशा प्रकारचा हा प्रयत्न त्या ठिकाणी विभागाचा आहे। आणि शेवटी एखादा अहवाल आधी आला, एखादा अहवाल नंतर आला, या गोष्टींवरनं मला असं वाटतं की याचं मूल्यमापन करता येत नाही। माझी अपेक्षा आहे की मीही याला राजकीय रंग देऊ इच्छित नाही आणि त्यांनीही विनाकारण याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये। त्यातनं मला असं वाटतं की कुठेतरी